समिधा तसं नाही नानी, मी कोणालाही दोष देत नाहीये, पण आपण एका घरात राहतो तर निदान या गोष्टी आम्हाला सांगाव्यात एवढी सुद्धा अपेक्षा करायची नाही का आम्ही? नाही, आमच्या सुद्धा तुझ्याकडून हजारो अपेक्षा आहेत, त्यातली एक तरी पूर्ण करतेस का तू? हो तुम्ही शांत राहा ना, कशाला चिडताय उगाचच? बघ कशी बोलते ती. हो बरोबर आहे, मी बोलते ते दिसतं, लोक बोलतात ते नाही दिसत तुम्हाला. समिधा मी काय म्हणते, तुम्ही जरा शांत हो ना. नानी कशी शांत होऊ? आता नानांचा आजारपण, हॉस्पिटलचा खर्च, औषध, टेस्ट या सगळ्यावरती किती खर्च झालाय माहितीये ना तुम्हाला? मी आणि पंकजनी मर करून दिवसभर ऑफिसमध्ये काम करून जे काही पैसे साठवलेत ना, डायरेक्ट निम्म्यावरती आले. नाही म्हणजे आम्हाला ते तुमच्यासाठी खर्च करायचे नाहीये तसं अजिबात नाहीये, ते आमचं कर्तव्यच आहे आणि आम्ही ते करतोच. अनेक जण करतही नाहीत. आणि तुम्ही काय केलं? आम्हाला न विचारता त्या राधिकाच्या गहाण टाकलेल्या बांगड्या सोडवून आणण्यासाठी पंकजच्या आणि तुमच्या जॉईंट अकाउंटमधनं डायरेक्ट पैसे काढलेत. आम्हाला विचारलंही नाही. मी ऑनलाईन जेव्हा चेक केलं ना, तेव्हा कळलं मला की पैसे गायब आहेत म्हणून. आय वॉज सो शॉक्ड. अगं पण तिने ह्यांच्या ऑपरेशनसाठीच बांगड्या गहाण ठेवल्या होत्या ना. आज ना उद्या आपल्याला तिचे पैसे परत द्यायचेच होते. मी कुठे नाही म्हणतीये, पण आत्ताच एवढा खर्च झालाय तर लगेच हा खर्च करायची काय गरज होती? दिले असते 1-2 महिन्यात आरामात, आणि तोपर्यंत ना आमच्याही अकाउंटमध्ये थोडे पैसे साठले असते, काही गोष्टी मॅनेज झाल्या असत्या. आणि आता जर का अचानक परत पैशाची गरज पडली तर कुठून आणायचे? अगं राधिकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज, म्हणून थोडी घाई केली आम्ही. वा, जसं काही हा दिवस तिच्या आयुष्यात कधीच आलेला नाहीये. आणि बाय द वे, अॅनिव्हर्सरी कशी साजरी करतात हे तरी माहितीये का तिला? सोन्याच्या बांगड्या देत आहे. नानी तिला तिचा नवरा काडीचीही किंमत देत नाही, आणि तुम्ही काय अॅनिव्हर्सरीचं कौतुक सांगताय? कसली अॅनिव्हर्सरी आणि कसलं काय? जेनी, येस मॅम. तिकडे लोणावळ्याला पण तुमचं ऑफिस आहे का ग? नो मॅम, मॅम आपण हॉटेलमध्ये चाललोय. हो का? काय ग, मग इथेच ऑफिसमध्येच कॉन्फरन्स करून टाकायची ना. फुकटचे काऊन खर्च करते तुम्ही? मॅम. राधिका तू इथे कशी? पण आधी ही इथे कशी ते सांगा. अगे आगाऊपणा कमी नाही झाला वाटतं तुझा? हा, बावळट कुणाला म्हणून राहिलीस तू? तुला म्हटलं बावळट मला? थांबा, तुला दाखवतेस नागपुरी हिस्सा. काय ग, कुणाच्या मागे लपून राहिली? बोल ना, समोर ये ना तू माझ्या. व्हेरी डेंजरस. गॅरी 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 कुणाला म्हणून राहिली ग? गुरुनाथ सुभेदार नाव आहे त्यांचं. गुरुनाथ सुभेदार म्हण, गुरुनाथ सुभेदार. तू तू कुणाला बोलून राहिली? हे मोठे तुझ्यापेक्षा, कळलं ना? काय आता बिदब आहे की नाही तुला? राधिका जरा शांत बोल ना काहीतरी तिला. शनाया जरा शांत हो ना. शनाया कोणाला म्हणून राहिले? ही शन्या. तू एक सेकंड गप्प बसशील का? मी बोलतोय ना. शनाया तू प्लीज जा ना यार इथून. मी का जाऊ? प्लीज ऐक ना, ऐक ना. मी बोलतो ना तुझ्याशी नंतर प्लीज. हो जा 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 प्लीज. ए, डोळे कोणाला दाखवते? राधिका जरा शांत राहा ना. अहो, ही पोरगी तर पुरी भैताड आहे. तुम्हाला माहितीये का, आपल्या पोराला चोर म्हणाली ही पोरगी. तेव्हा मी तिचा हात धरून ठेवला आणि म्हटलं बोल सॉरी. आधी सॉरी बोल, नाही तर हा हात सोडूनच देईन तुझ्या हातात. तेव्हा कुठे सरळ झाली. पण काय हो, ही भवानी इथे कशी? राधिका तू जरा शांत हो बरं. तू जरा गप्प बसशील ना तर मला सांगता येईल ना. मग सांगा ना. सांगतोय ना. मग सांगा. आता ऑफिसचे एम्प्लॉई म्हणल्यानंतर ती येणार नाही का कॉन्फरन्सला? ही तुमच्या ऑफिस मध्ये कामाला आहे? हो. मग काढून टाका तिला. अगं
असं कसं काढता येईल ना? म्हणजे ती नॉर्मल नाहीये, ती डिस्टर्ब्ड आहे, म्हणजे मेंटली डिस्टर्ब. कळलं? म्हणजे क्रॅक. हा हा तेच, म्हणजे तसंच काहीतरी. मग अशा क्रॅक लोकांना ऑफिस मध्ये काऊन ठेवता तुम्ही? हा कायचे काही बोलते ती. अगं हो, पण असं नाही ना करता येत. तिच्या घरची परिस्थिती पण बरोबर नाहीये. हो का? हा म्हणजे काय झालं तिला? घरची परिस्थिती बरी नाहीये, म्हणजे तिचे आई वडील लहानपणीच गेले. हा लहानाची मोठी एकटीच झाली बिचारी, हॉस्टेलमध्ये शिकत होती. आणि आता नुकतंच एक मेजर ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला. आणि म्हणून ती असं अधूनमधून तिला अधूनमधून झटके येतात. हा असंच काहीच होतं तिला. फारच दर्दनाक कहाणी आहे तिची. हा कळलं ना आता तुला? हो. म्हणून तू तिच्या नादी लागूच नको ना. आणि ती जरी काही बोलली ना तरी मनाला नको लावून घेऊ. मुळात भेटूच नको ना तू तिला. म्हणजे मला माहितीच नव्हतं ना तिचा स्क्रू ढिला आहे. आता काऊन वागेन मी तिच्याशी असं? हा कळलं ना आता? हो. बरं ते सगळं सोड, तू इथे कशी? अहो ते आनंद भाऊजी ऐकतच नव्हते. मी तरी त्यांना म्हंटल की यांना नाही आवडणार, यांना नाही आवडणार. तर म्हणाले नाही, तुम्ही चलाच, यांना सरप्राईजच देऊन टाकू ना. ते आनंद चतर ना. काय बोलले का तुम्ही? नाही अगं पण आनंद माझ्या बरोबर आला, तू कशी आलीस? माझ्या बरोबर. जेनी? आनंद सरांनी मला मॅमला पिक करायला सांगितलं आणि त्यांना इथे घेऊन यायला सांगितलं सर. अगं पण जेनी मला एकदा सांगायचं तरी ना. सर इट्स अ सरप्राईज. सरप्राईज सांगितलं तर सरप्राईज कसं राहणार सर? कायचे काय बोलता तुम्ही पण? आनंद चतर ना. चिट्टे बुट्टे. अरे आनंद हे सरप्राईज. अरे वा वा. बघा बघा पानल कसं वेलकम किती खुश सुभेदार, दिसतोय. वेलकम वहिनी, वहिनी, वेलकम वेलकम. वा, 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 वा. आनंद, अरे आम्हाला माहित होतं आज तुझी अॅनिव्हर्सरी आहे, तू आम्हाला पार्टी देणार नाहीयेस, म्हणून आम्हीच ठरवलं, आम्हीच तुला सरप्राईज पार्टी देतो. हा अरे पण अरे पण काय, अरे एक मिनिट. अरे ए, श्रेयस, अरे इथे ये. हे बघ सरप्राईज. अरे वा, वा. हे काय उगीच काय? तुझा आवडता केक. वा. मिस्टर सुभेदार, व्हेरी व्हेरी हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू. वहिनी, तुम्हाला सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. पाया पडा. अरे राहू दे. सौभाग्यवती भव, सुखी राहा, सुखी राहा. हॅपी अॅनिव्हर्सरी सर. थँक्यू. एक मिनिट. सगळ्यांना येऊ दे ना, मग कापूया. अरे आलेत की सगळे, आता कोण सगळे यायचं राहिलेत? नहीं, कोई तो भी बचा है. कौन बचा? बचा बचा. हाँ वो आज स्कूल यूनिफॉर्म जैसा कुछ पहनकर आई है ना, वो शनाया. श्रेयस बघ रे, ध्यान कुठे? हा म्हणजे ध्यान कुठे आहे तेरा? जा बघ कुठे आहे ती. हो छान. वाट बघूया. बरं नाही वाटत आहे का? काय होतं? फिलिंग अ लिटिल फेवरिश. आपण हिला आपल्या घरी घेऊन जाऊया का? इट्स ओके, आपण जाऊया तुमच्या घरी. आजची रात्र मी गॅरी बरोबर एकत्र राहणार होते आणि राहणारच, बाय हुक और क्रुक.